हाँ, तो मैं ये कहना चाहता हूं कि मार्केटिंग स्ट्रेटजी के अनुसार हमारी कंपनी जिस शो को स्पॉन्सर करने जा रही है उसका प्रेजेंटेशन बहुत अच्छा होना चाहिए। और मैं इस बार किसी भी तरह की लापरवाही पसंद नहीं करूंगा। मिस्टर सूबेदार, यस सर। अगर इस मीटिंग से ज्यादा इंपॉर्टेंट काम आप कर रहे हैं तो हम मीटिंग बाद में कर लें। नो सर, आई एम सॉरी सॉरी। और हाँ मिस्टर सूबेदार, यस ये मिस शनाया जैसे लापरवाह वर्कर को समझा देना आपका काम है। थँक्यू. गं उचलतच नाहीये हा फोन. मॅम काय करायचं? हे थांब ना एक सेकंड. ही माणसं उगाच आगाऊपणा करतात. नाव सोनूबाई, हाती कथलाचा वाळा. एक मिनिट काय बोललीस तू? नाही म्हणजे मला कळलं नाही तू एक्झॅक्टली काय बोललीस ते, पण मला लिंक लागली तुला काय म्हणायचं. तुला काय वाटतं माझ्याकडे पैसे नाही येथे भरायला? नाही मॅम तसं नाही. बोल किती झालंय बिल तुझं, सांग किती झाले दे. 10,500. बघते दे ग. शनाया शांत हो, आपल्याकडे नाहीये तेवढे पैसे. चेक तर कर, असतील ना. अगं चेक काय करायचं, पर्स मध्ये आणि बँक मध्ये मिळून माझ्याकडे 5-6 हजार आहेत. तू तुझं एटीएम कार्ड काढ ना. कॅरीचं कार्ड असतं ना माझ्याकडे, माझं कशाला आणू. बघितलंस, कोणावर किती अवलंबून राहावं ना, याला पण लिमिट असते शनाया. फक्त ही वेळ आहे का लेक्चर द्यायची. सोल्युशन सांग ना काहीतरी. एकच सोल्युशन आहे, आपल्या बजेटमध्ये जितकं बसेल ना तितकंच आपल्याला शॉपिंग करावं लागेल. बाकीचे कपडे कॅन्सल करावे लागतील शनाया. ए नको मला सगळंच आवडलंय. शनाया 1 मिनिट थांब. मॅम जरा बॅग दाखवता का? येस. मॅम हे नकोय, कॅन्सल करा. नकोय. आणि याची अमाऊंट मॅनेज करून सांगा किती होतंय. गॉड तू किती स्वीट आहेस यार, म्हणून तू आवडतेस मला. तू किती सॅक्रिफाइस करतो माझ्यासाठी. 1 मिनिट. मॅम 5,500. बरं शनाया बघ तुझ्याजवळ किती पैसे आहेत. 2,300. हे घ्या बिल. थँक्स फॉर कमिंग. थँक्यू. बघते थँक्यू. यार इथं समोर खूप एम्बॅरेस झालं यार. सगळं ना गॅरीमुळे झालंय. थांब ठीक आहे, भेटू दे त्याला. नेक्स्ट टाइम ना यापेक्षा 4 पट जास्त शॉपिंग करते आणि त्याला पैसे द्यायला लावतो. समजतं कोण स्वतःला. इनफ ना शनाया, झालंय ना आता सगळं सॉल्व. ठीक आहे. 1 मिनिट. मदर इंडिया. हॅलो, हा बोल आई. आई एक मिनिट, मला काही ऐकू येत नाहीये. दुकानात आहे ना मी, रेंज नाहीये. 1 मिनिट. शनाया आईचा फोन आहे, अर्जंट आहे, जरा जाऊन येत. हा ठीक आहे, तू जा, मी जरा विंडो शॉपिंग करते. चल बाय. हॅलो आई. हॅलो गॅरी, कुठे आहेस तू? मी किती फोन केले तुला आणि मेसेजेस पण केले, तू एकालाही रिप्लाय दिला नाहीयेस. इतकी फालतू आहे का रे मी? लिसन बेबी. डोंट बेबी मी. तुला माहिती तरी आहे का इथे काय झालं ते? इतकी एम्बॅरेसिंग सिच्युएशन होती माझ्यासाठी. तू हर्ट या. काय झालं काय? आर यू ओके? एम आय ओके? एकतर विदाउट बॅलन्स कार्ड दिलास तुम्हाला आणि त्यावर विचारते आर यू ओके म्हणून. अगं ऍक्च्युली पैसे होते त्यात. मग गेले कुठे? आता कुठे जाणार? नाही मी ते बाबांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले पैसे. सो मग हे आधी नाही सांगता आलं तुला? अगं नाही सांगणारच होतो मी, पण हो तर लक्षात नाही राहिलं आणि इथे सगळी माझी एम्बॅरेसमेंट झाली माहितीये. ती कॅशियर मला कसं बोलली माहितीये तुला? ती काय ते सोन्याची बाई काहीतरी कथलात. काय? आय डोंट नो यार, काहीतरी बोलली ती आणि मला तिचं सगळं ऐकावं लागलं बिकॉज ऑफ यू.
सोड यार, जाऊ दे. तुला तर वेळ पण नाही माझा फोन उचलायला. बेबी ट्राय टू अंडरस्टँड. मी कपूर सर आणि पानवलकरांबरोबर होतो. मला त्यांच्यासमोर नाही उचलता आला फोन. तुझी चूक आहे आणि तुला आता फाईन भरावा लागेल. फाईन म्हणजे? फाईन म्हणजे मी आत्ता जे कपडे घेणार होते ना आणि जे घेतले नाहीयेत मी तुझ्यामुळे, ते मला आत्ताच्या आत्ता घ्यायचे. आय डोंट नो एनिथिंग. आणि ते तू घेऊन देणार आहेस. तो ये इकडे. मला रिझन्स नकोय गॅरी. तू कुठूनही पैसे आणि काहीही कर, पण मला आत्ताच्या आत्ता ते सगळे कपडे घ्यायचे. नाहीतर मी चेहराच बघणार नाही तुझा कधी. ओके 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 फाईन फाईन. तू आधी शांत हो. बरं कुठे यायचंय मी? अरे आपल्या ऑफिस पासूनच ते वॉकिंग डिस्टन्स वर आहे ना कलापी म्हणून, मी तिकडेच आहे. कम सून, आय एम वेटिंग फॉर यू. ठीक आहे आलो. ओके बाय. कदाचित यात असतील पैसे. ए, वन पीस काउंटर कुठे आहे? हे कोणाचा कार्ड आहे? DURUNATS. इथं माझ्या पापांचा कार्ड आहे. ए, ते माझं कार्ड आहे, दे मला परत. नाही, माझ्या पापांचा कार्ड आहे. ए, आई वडिलांनी हेच शिकवलंय का तुला? दुसऱ्यांचं कार्ड घेऊन स्वतःचं म्हणायचं. दे पटकन परत मला. नाही, माझ्या पापांचा आहे. दे पटकन मला कार्ड दे. नाही, माझ्या पापांचा आहे. माझं कार्ड आहे, दे मला परत. सोड ना. आई, आई. कसला नॉटंकी आहे हा. अथर्व, काय झालं तुला? हा, असं कसं पडलंस तू? लागलं का तुला? उभं राहा. ती अंजली मला ढकललं. ए, आंटी कोणाला म्हणतोस तू? हा तुमचा मुलगा आहे का? हो. काय झालं? काय झालं? माझं कार्ड घेतलं याने आणि वर म्हणतो माझ्या वडिलांचं आहे. नाही हो, असं खोटं नाही बोलणार तो. हो ना अथर्व? हा, कुठे पडलं होतं कार्ड? खोटं बोलतोय तो. आणि तुम्ही त्याला काय विचारताय? तुम्ही मला विचारा ना, मी सांगते काय झालं ते. मी त्याला म्हटलं माझं कार्ड दे परत, तो काही देईना मला. त्याच्यामुळे आमची एवढा ताण झाली आणि त्यात तो पडलाय आणि म्हणतो ढकलला म्हणून. युजलेस. खोटं बोलतोस तू? आणि काय हो, हेच संस्कार तुमच्या मुलांवर? दुसऱ्यांच्या गोष्टी चोरायच्या आणि मग स्वतः आरडाओरडा करून सीन क्रिएट करायचा. काय रे? बस करा. ए, तू कोण ग मला सांगणारी बस कर वगैरे? एकतर तुझा मुलगा चोरी करतो आणि तू त्याला पाठीशी घालतेस. या अशा मुलांना ना बोर्डिंग स्कूल मध्ये पाठवलं पाहिजे. आणि तुझ्यासारख्या पाठीशी घालणाऱ्या आईंना ना जेलमध्ये. ए, बस करा. खूप ऐकून घेतलं. नाही, यापुढे काही बोललीस ना तर याद राख. तर एकच झापडीत इकडचं थोबाड तिकडे, तिकडचं थोबाड इकडे करून टाकेल.